माणगावातील निजामपूर विभागातील महत्त्वाची भाले ग्रामपंचायतमध्ये थेट जनतेमधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच दत्ताराम खांबे यांनी सरपंच पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे। त्यांनी आज माणगाव येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुकाराम सुतार उपस्थित होते। ग्रामपंचायतील सदस्य आणि काही पदाधिकारी यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केला, माझ्यावर अविश्वास दाखवला, त्यामुळे मी स्वखुशीने आज राजीनामा देत असल्याचे सांगितले। नमस्कार सर्वप्रथम सर्वांना। आज मी भाले ग्रुप ग्रामपंचायत सरपंच म्हणून विद्यमान सरपंच कार्यरत आहे दत्ताराम सीताराम खांबे। आज असा विषय आहे की मी स्वखुशीने राजीनामा देत आहे, परंतु विषय असा आहे की जनतेतून आलेलो मी सरपंच आहे। गोरगरिबांच्या कामामध्ये कुठलाच हस्तक्षेप केला नाही, मनमोकळेपणाने मी काम केलं त्यांच्यासाठी, म्हणून भरघोष मताने निवडून आलो। परंतु आज मला 3.5 वर्ष झालेली आहे। या संदर्भात 3.5 वर्ष झालेली आहेत। या संदर्भात तरी कोणाचाही मला गालबोट लागलेला नाही, कुठल्या कामामध्ये कोणी हस्तक्षेप केला नाही। मी मनमोकळेपणाने माझ्या राजखुशीने मी लोकांच्या संपर्कात राहून जनतेची आमच्या सेवा केलेली आहे। परंतु ह्या काही थोड्या दिवसामध्ये असा विषय आहे की काही पदाधिकारी आणि ग्रुप ग्रामपंचायत सदस्य याने माझ्यावर मनमानी कारभार करतात। आमचे सरपंच ह्याच्यावर त्यांनी अविश्वास माझ्यावर दाखवला, त्यामुळे मी माझ्या स्वखुशीने हा राजीनामा देत आहे। कारण तो विषय मला पटलेला नाही। आजपर्यंत मी जनतेच्या संपर्कात राहून सगळ्यांची सेवा करीत आलेलो आहे, याच्या पुढे करेन, पद नसला तरी करेन। परंतु हा आरोप मला मान्य झालेला नाही, म्हणून मी हा स्वखुशीने आज राजीनामा देत आहे।